जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हिंदू बांधवांनो म्हटल्यानंतर मराठी विसरलो नाही ना, ते आहेच. पण आता एका महापुरुषाचं इतकं जबरदस्त विचार आपल्या समोर मांडल्यानंतर मी काय बोलावं तेच मला कळत नाही. वातावरण मंगल आहे, तिथे आमचा काय उपयोग आहे? एक उल्लेख झाला आहे, हे सगळे वारकरी बंधू इथे बसलेले आहेत. मला एक प्रसंग आठवतो. तसा मीही पुणेकर आहे, माझा जन्मच पुण्याला झालाय, नातूच्या वाड्यात. त्यामुळे थोडासा टार्गेटपणा माझ्याही अंगात आहे. पण मी कधी कोणाला अरे तुरे केलं नाही. कार्य म्हटल्यानंतर वगैरे वगैरे काय म्हटत नाही मी. भलती चलती दादागिरी माझ्याकडे नाही. पण एकदा असाच एक प्रसंग होता. बालगंधर्व नाट्य मंदिरामध्ये मी असताना माझ्या बरोबर भारदे होते. भारदे तुमच्याच पंथातले, ते पूर्वी सभापती पण होते. भला माणूस, विद्वान. आणि त्यांनी भाषण केलं तर आमच्यावरती पाळी आली. आम्ही म्हणजे काय फाटक्या तोंडाचे. म्हटलं तुमचं आणि आमचं का पटत नाही? तुम्ही वारकरी, आम्ही वारकरी आहोत. पण तुम्ही वारकरी आहेत ते वारकरी फार म्हणजे निराळ्या तऱ्हेचे वारकरी आहेत. माझा शिवसैनिक हा वार करणारा वारकरी आहे. बंद असेल तर नाही खपून घेत आम्ही. आज मी इथे आलोय कार्यक्रमाला, मला आपल्या रूपानं विठ्ठल दिसला. हा विठ्ठलच आहे. हा कोणापुढे जोडायचे? खरं सांगायचं म्हणजे पहावा विठ्ठलामध्ये शंकररावांनी हे फार मोठा महापुरुष आहे. बृहस्पती गांधीपणी वाचाच ते प्रत्येक पान आणि पान लक्षपूर्वक वाचा पहावा विठ्ठलामधला. आणि मग आपल्याला कळतं तर शेवटी ज्ञान हे काय असतं? मडकं असतं. ते जर खाली भोग पडलेलं असेल तर वरून किती ज्ञान होता ते खालून वाहतच राहतं. हरकत नाही, ते भरतच राहिलं पाहिजे. आणि मग एक एक माहिती आहे वाचलं तर असं वाटतं की आपण नुसतेच जातो आणि येतो. पण आपल्या सर्वांच्या साक्षीने मी विठ्ठलाला एकच प्रार्थना करतो तुमच्या सर्वांच्या वतीनं. अरे विठ्ठला, 28 युगे येतो विटेवरती उभा. आता आम्हाला एकच काम, आमच्या तिकडे एकूण सगळ्या देशाचा सगळा प्रकार पाहिल्यानंतर भयानक झालेला आहे. देश कुठे भरकटत चाललाय हेच कळत नाही. मार्गदर्शन आहे पण त्या मार्गाने जायचंच नाही, कारण आमचा मार्ग निराळा. तर विठ्ठलाला सांगायचं की थोड्या करता आम्हाला तुझ्या त्या 2 विटा दे. त्या 2 विटा नुसत्या उभे राहण्यासाठी नाही, ते हातात घेण्यासाठी आहे. आणि मग त्याचा उपयोग काय करायचा आहे आमच्या शिवसैनिकाला शिकवायला नको. काही काही वेळेला प्रेमानं मला गळ्यामध्ये लोक हार घालतात. कोणी चाफ्यांच्या फुलांचे हात आहेत, नेहमीच येतात. तो फळांचा व्यापारी असला तर फळांचे हार घालतो. सफरचंद लागलेली, मोसंबी लागलेली, द्राक्ष लोंबतायत. आणखीन कोणी असलं तर ते घालतात. पण म्हटलं एकच करा, तुम्ही कोल्हापूरहून आला असाल तर चपलेचा हार घालू नका. ह्या चपला मंत्र्यांसाठी राखा, ठेवा. त्यांना त्याची गरज आहे, नितांत गरज आहे. आणि म्हणून तुझ्या विटा आम्हाला दे. तर पुष्कळ का तर चपलीचा नेम चुकतो हलके असल्यामुळे. वीट म्हणजे कशी हातामध्ये सुद्धा जडपणा आल्यानंतर खेतालाही जरा नेम सुद्धा बरोबर लागतो. आज नेम धरणाऱ्या विटा फक्त तुझ्या पायाखाली आहेत, तेवढ्या फक्त या देशहितासाठी आम्हाला दे, ही माझी विठ्ठला सर्वांनी प्रार्थना आहे. बाकी काही नाही, काही मागायचं नाही. बाकी आमच्या लढ्या आम्ही लढतच असतो. त्याशी माझ्या आम्ही आमदारांना थोडंसं ताणलं. मला डरकडी पाहिजे. महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र कशाला नाव घेत आहे? कुठे ते मराठी आणि कुठे चपला घालणारे मराठी. पाय चपला घालताय तुम्ही? कोण हे असे दिव्य भव्य माणसं घेऊन लागून गेले दिल्लीची? चपला पायात घालायच्या नसतात, हातात धरायच्या असतात.
हे या अलीकडच्या मराठ्यांनी शिकवावं लागतंय. ते काही नाही. महाराष्ट्राचा तसाच राहायला पाहिजे. नवीन वाद निघतायत, सारखे वाद, दसरे वाद घालताय रे. महालक्ष्मीच्या देवळामध्ये म्हणे महिलांना प्रवेश नाही. काय इकडे 50% आरक्षण देत आहे, तिकडे बंदी घालताय. याचा राग कोणाला आला? कोणाला माणसाला आला नाही. महिलांना आला की नाही कोण असतो आरक्षण देऊन. मधमाशांना आला. मधमाशाच म्हणाल्या आम्ही सुद्धा महिला आहोत आणि त्या घुसल्या त्या महालक्ष्मीच्या देवळात भागमभाग. मग त्याला अर्थ अनर्थ लावायचे. पाहिलं महालक्ष्मीचा उदय झाला, अमुक झालं, तमुक झालं, काही नाही. हे धंपकपणाचं चाललंय हा धर्माच्या नावानं. तो बंद करा. धर्म पवित्र राहू द्या. त्याला तुम्ही राजकारणाचे डाग पाडू नका, टोचणे देऊ नका. कोणी काय उपोषणाला बसतोय, महिलांना प्रवेश नाही. कोण तुम्ही? तुम्हाला तो अधिकार कोणी महालक्ष्मीने दिला का? देवदेवांचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं, पण त्यामध्ये व्यवस्थित पवित्र भावना ठेवा. अमंगलपणाने देवाला नमस्कार करू नका. सांगण्यासारखं खूप आहे. माझं एक निराळच प्रवचन असतं. मी काही बुवा नाही, कोणी नाही, काय फक्त एक काहीतरी निराळा बदल होण्याची आता आवश्यकता आहे. मी वारकऱ्यांना सांगतोय की बाबांनो, विठ्ठलाजवळ काय मागताय तुम्ही? असं मागा की या देशाला सुजलाम सुफलाम हे दिवस येण्यासाठी जे काही दिवस यायचे असतील ते लवकर आण, लवकर येऊ दे. शिवराय कदाचित जन्मास येणार नसतील तरी त्यांचं जे काही इतिहास आहे तो इतिहास आमच्या मराठ्यांच्या हिंदूंच्या रक्तामध्ये सळसळू दे आणि पुन्हा नवा हिंदू समाज उभा राहू दे या देशामध्ये, अशी मी आपल्या चरणी नतमस्तून प्रार्थना करतो. विठ्ठलाच्या चरणी नतमस्तून प्रार्थना करतो की विठ्ठला नुसतं यांना विठ्ठल 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 करायला लावू नको. विठ्ठल पाहावा तो असा पाहावा की ज्यामध्ये एक सळसळचं रक्त आहे. हिंदू समाज जागा झालेला आहे. ते 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 त्या वाऱ्याने उद्या तुमच्या ते वारं तुमच्या अंगात शिरू द्या आणि सगळ्यांच्या अंगात भिनू द्या, अशी मी आपल्या शिवाचरणी प्रार्थना करतो आणि आपली मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.